अंतरपाट या मालिकेत गौतम आणि क्षितिजचं लग्न होतं आहे आणि इथे साळव्यांच्या घरातली होम मिनिस्टर म्हणजेच विदुला साळवी खूप छान तयार झाली आहे. खरं तर रेशमताई नेहमीच आम्हाला स्टायलिंग गोल्स देत असते. अनेक मालिकांमध्ये तुझे आम्ही गेटअप्स बघितले आहेत आणि कॅरेक्टरसुद्धा तितकेच प्रभावशाली असतात. याही मालिकेत विदुला तशीच आहे, होम मिनिस्टर म्हणायला हरकत नाही आहे. काही खूप सुंदर दिसतेस. खरं तर तुला किती आवडलं आहे पर्सनली आजचा? मला खूप आवडलं. मला बेसिकली गजरा लावायला लागला आणि असा आंबाडा वगैरे म्हणजे टिपिकल रेखा स्टाईल मला खूप आवडतं करायला. मी आलेलं तेच म्हणाले की रेखा लुक दिलाय तुला, तर म्हणजे आपण एक सिमिलर लुक आपण बघतो ना की एक रेफरन्स देतो की असा लुक करायचा आहे बाबा, तर तुला सांगितलं गेलं होतं का की आपण असा लुक? नाही, पण मी कारण हे असंच काठापदराच्या साड्या ती घालते ना फिल्म्समध्ये, तर हा जुडाचा लुक मी तिला सजेस्ट केला की आपण नॉर्मल लग्न त्यापेक्षा एकदम फ्लॅट करू, कारण ते परत ते काहीतरी क्रिम्पिंग वगैरे. मी म्हटलं नको, काही नको, सिम्पल कर, फ्लॅट कर, कारण साडी हेवी आहे, तुझे ज्वेलरी वगैरे ना तर दिसणारच नाही काय त्याच्यात. पण मालिकेत लग्नाचे सीन्स जेव्हा सुरू असतात ना, खरं तर मला असं वाटतं रिअल लाईफमध्ये लग्न सोपं होऊन जातं, कारण का मालिकेतली लग्न एक आठवडाभर चालतात आणि त्यामुळेच तुझ्या पायालाही थोडीशी दुखापत झाली आहे. पण तरीही कलाकार म्हणून आपली एक तीच एनर्जी लावून आपण जेव्हा काम करतो, कसं हे सगळं मॅनेज होतं आहे? मस्त असं काही नाही. शूटिंग करायला खूप धमाल येते. आम्ही खूप धमाल पण करतो, फालतूगिरी पण खूप करतो, दंगा पण करतो, कारण आमचा डिरेक्टरच मस्तीखोर आहे एक तर केदार. तो त्याचीच एनर्जी एवढी असते ना की तो आमची एनर्जी पण तो हाय ठेवतो. आणि काय नाही, त्यात कसं आहे ना, आता झालं आहे, हाती निकल गया पूंछ रह गई. आता थोडंसंच राहिले, बाकी सगळी लग्न झाली आहेत ऑलमोस्ट. वी आर डन, वी हॅव कवर्ड इट. ते पण मालिकेमध्ये आज ट्रेडिशनल लुक आहे. रिअल लाईफमध्ये म्हणजे मुळात रेशमताई तुला ट्रेडिशनल लुक आवडतो करायला असते की वेस्टर्न? ट्रेडिशनलच आवडतं मला. आणि इनफॅक्ट मी म्हणजे माझा पर्सनल चॉईस म्हणजे सर्वात सुटसुट कपडे, म्हणजे मला टाईट कपडे आवडत नाही. मला लूज शर्ट्स, जीन्स, स्पोर्ट शूट्स असे आवडतात. किंवा मग सलवार कमीज पण घातल्या तर सगळे चिकनकारी असतात, म्हणजे आपलं लखनवीज असतात माझ्याकडे सगळ्या. सो सुटसुटीत जे असतं ना, मे बी यू कॅन से इंडो वेस्टर्न. बरं, साड्यांची चॉईस पण तुझी तशीच आहे. काटापदराच्या प्रेफर करशील की मस्त सिल्क आणि शिफॉन? त्याला पेशवाई साड्या खूप सिल्क आवडतात मला. कॉटन चंदेरी, महेश्वरी आणि कांजीवरम इज द माय फेवरेट. आता आम्हाला कळलं की मालिकेत एकदम पारंपरिक पद्धतीने लग्न होणार आहे. म्हणजे अनेक मालिकांमध्ये आम्ही पाहिलं आहे की ट्रेडिशनल कपडे असतात, आउटफिट सगळं असतं, पण इथे एक अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलचं ट्रेडिशनल काहीतरी फॉलो करणार आहे. कोकणातलं लग्न आहे ना, आणि ते पण कोकणातलं म्हणजे जे श्रीमंत लोक असतात ना कोकणातले, त्यांची लग्न बघण्यासारखी असतात. म्हणजे टिपिकल पारंपरिक एक गोष्ट. म्हणजे आता हल्ली तर मराठी लग्नात आपल्याला ते रुखवत बघायलाच मिळत नाही, तर ते रुखवतपासनं सगळं त्यांनी खूप छान केलं आहे. हँडमेड घरी म्हणजे जेव्हा आम्ही आलो तेव्हा मला असं वाटलं खरंच कोणाचं तरी इथे लग्न आहे, खरंच कोणाच्या लग्नाला आलो आहे आपण. कोकणातला विषय ताई, कोकणातली एक मेमोरेबल आठवण काय सांगशील? किंवा ट्रिपला गेली आहे किंवा अशी कोकणातली काही आठवण? मी कोकणात म्हणजे गेली आहे तारकर्लीला, म्हणजे फॅमिली हॉलिडे. आमचं नेहमी दरवर्षी दिवाळीत भाऊबीज आम्ही एखादी पिकनिकमध्येच करतो. तर एक दॅट आय स्टील रिमेंबर की तारकर्लीला आम्ही दिवाळीसाठी गेलेलो, भाऊबीज वगैरे करून आलेलो. आणि सकाळी पहाटे 6 वाजता समुद्रावरती गेलो आणि ते जाळं काढतात ना मासे, तसं की पोरं वगैरे सगळी होती माझी, तसं की ते फिश ते फ्रेश ती जाळं काढलं आणि त्यातनं आम्ही मोठ्या मोठ्या एवढ्या कापऱ्या काढलेल्या बाहेर. तुला व्हेज फूड जास्त कुक करायला आवडतं की नॉनव्हेज? आणि सेटवर आलंय का? काय वेडी झाली आहेस का? मी सेटवर आणलं CKP आहे मी, तर म्हणजे माझं जेवण मी घरनंच आणते मी. आणि मोस्टली 80% नॉनव्हेज असतं, म्हणजे नॉनव्हेजमध्ये ते पण मासे. इंटरेस्टिंग ट्रॅक आहे लग्नाच्या ह्या सगळ्याच्यामध्ये, आणि विदुलाचा खूप मोठा हातभार आहे असं आम्हाला कळलं आहे. काय सांगशील अपकमिंग एपिसोड्समध्ये? खूप ड्रामा आहे खरं तर. पहिल्याच एपिसोडमध्ये लग्न आणि इतके सगळे तामझाम, हळद बिळद सगळं पाहायला मिळतं. प्रेक्षकांना काय सांगायला? खूप आहे, अजून येतो ट्रेलर आहे, अभी पुरी फिल्म बाकी आहे. आता घरात घुसल्यानंतर मग बघ काय. बिचारी गौतमीला ऑल द बेस्ट केलंस का तू? बरं, ते सगळं गमतीचा भाग झाला, पण मुळात तुला कसा वाटलाय त्यांचा लुक दोघांचाही? छान, दोघंही छान दिसत आहेत. आपला
क्षितिज पण छान दिसतोय आणि ती तर गोडच दिसते खूप. एक तर ती एवढंसं नाजूक येते, ते धक्का पडला तर तुटेल बिटेल अशी भीती वाटते मला, एवढी नाजूक येते. मुलगा आहे 5-6 वर्षाचा, हे कोणाला असंच नाही वाटला. मला वाटलं हे माझी फालतू मस्करी करतायत वगैरे. अगं तिला नाही 6 वर्षाचा मुलगा आहे. म्हटलं गप रे, काय ती लहान आहे अजून, ती 25-26 वर्षाची मुलगी वाटते मला. मग तिला विचारलं तुला खरंच मुलगा आहे? हो ताई मला 6 वर्ष. मी पडली खालती. मी म्हटलं नो असं काही नाही आहे, कारण मी जेव्हा 20 वर्षाची होती तेव्हा मला मुलगी होती, तर तुला पण मुलगा असू शकतो. डेली सोप करणं म्हणजे खूप आपल्याला टाईम द्यावा लागतो. तर घरी मुलांना आणि मम्मा परत आता डेली सोप करते, त्यांचं एक परसेप्शन कसं आहे आणि घरी कसा वेळ देतात? अगं घरी वेळ दिला. आता माझी मुलं काय 6 वर्षाची नाही आहेत. माझी मुलगी झाली आता 29, माझा मुलगा झाला 24. मी त्यांच्याकडे आता वेळ मागते की बाबा मला थोडा वेळ द्या. थँक्यू सो मच ताई, खूप मजा आली बोलून आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी. थँक्यू.